आज आम्ही चाललो आहे बिंगो सर्कस बघण्यासाठी अंबरनाथ येथे. तर चला सुरुवात करूया. मी आणि माझी बायको आम्ही दोघंही बाईकने अंबरनाथला चाललो आहे. तिथे गेल्यावर आम्ही तुम्हाला थोडीफार माहिती जी आम्ही देऊ शकतो सर्कस बद्दल ती देऊ. चला तर मग आता आम्ही पोहोचत आहोत बिंगो सर्कस जवळ. बिंगो सर्कसला पोहोचलो आहे. हे बघा बाहेरचे दृश्य. होर्डिंग लावली आहे, सर्कसची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. इकडे लाईन लागली, इथे काउंटर्स आहेत, तिथून तुम्ही तिकीट्स बाय करू शकता. इथे पार्किंगची सुविधा पण दिली आहे. 2 व्हीलर्स आणि 4 व्हीलर्स तुम्ही चांगल्या प्रकारे पार्क करू शकता. फर्स्ट परफॉर्मन्स चालू झालेला आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ते परफॉर्म करत आहे. खूप चांगल्या प्रकारे शो रन केला आहे या मुलींनी. सेकंड शो, सेकंड परफॉर्मन्स बॅलन्सिंगचा आहे. तो बघा किती छान प्रकारे बॅलन्सिंग करतोय. मागे जोकर पण बघू शकता तुम्ही. खूप मजेदार होते ते जोकर्स. आणि मागे तो गोळा आहे, त्या गोळ्यामध्ये बाईकची आयटम्स दाखवणार आहे. हे करण्यासाठी किती त्यांना एकाग्रता लागत असेल यावरून आपण विचार करू शकतो. छान प्रकारे काम केले आहे. थर्ड परफॉर्मन्स होता बॅलन्सिंगचाच. चेअर्सच्या वरती त्यांनी बॉडी बॅलन्स करून दाखवली आहे. खूप छान प्रकारे त्यांनी मॅनेज केलं होतं हे सगळ्या गोष्टी. फोर्थ परफॉर्मन्स या मुलींचा होता, ज्यांनी हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे कर्तबबाजी करून आम्हाला दाखवली. यामध्ये मी फक्त थोडे क्लिप्स ऍड केलेले आहेत. पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मी बनवणार आहे. नेक्स्ट परफॉर्मन्स सुद्धा या मुलींचाच होता, ज्यामध्ये खांब्यावरती ते चढून पोल बॅलन्सिंग आणि त्या खांब्यावरती चढून ते वेगवेगळ्या प्रकारे ऍक्टिव्हिटीज करत होते. त्यानंतर हा एक बॉलचा परफॉर्मन्स होता. वेगवेगळ्या प्रकारचे बॉल्स बॅलन्सिंग करत होता. हा एक वेगळाच पाण्याचा जादू करून दाखवत होता. हा पाणी पित होता आणि माहित नाही ते पाणी त्याच्या पोटात कुठे जात होते. हा नंतर बघा शेवटला आमचा माकड त्या गोरिला सोबत मिक्की माऊस कडून परमिशन घेऊन आम्ही आमच्या घरी निघालो.